भारत हा प्राचीन देश असून तो राजे रजवाड्यांचा देश म्हणून ओळखला जातो। अशा या राजे रजवाड्यांच्या मध्ये राजा प्रभू रामचंद्र आणि राजा शिवछत्रपती महाराज हे दोन राजे प्रसिद्ध होऊन गेले। हे क्षत्रिय घराण्यातले राजे होते। राजांनी काय खावं आणि काय खाऊ नये हे ठरवण्याचा अधिकार कोणालाही नाही। खरं तर राजे लोकांनी लढाया करायच्या असतात। त्यांना लढाया करत असताना फळफळावळ खाऊन आणि कंदमुळे खाऊन लढाई करता येणं शक्य नाही। परंतु ब्राह्मण समाजाने एक सिद्धांत मांडलेला आहे की शाकाहार करणारे हे पवित्र लोक असतात आणि मांसाहार करणारे हे राक्षस कुळातील लोक असतात। शाकाहारी हे सत्प्रवृत्तीचे लोक असतात आणि मांसाहारी हे तामसी वृत्तीचे लोक असतात। असं एक त्यांनी पारंपरिक गणित मांडून ठेवलेलं आहे। परंतु प्रभू रामचंद्रांनी 14 वर्ष वनवासात घालवली। ती कंदमुळे खाऊन आणि फळे खाऊन रावणाच्या विरोधात त्यांना लढाई कधीही करता आली नसती। परंतु जितेंद्र आव्हाडांनी ज्या वेळेला प्रभू रामचंद्र हे मांसाहारी होते असं ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला या ब्राह्मणी विचाराच्या समाजाने त्यांच्या विरोधात प्रचंड काहूर माजवलं। जणू काही रामाची त्यांनी बदनामी केली। परंतु राम हा क्षत्रिय होता आणि शिकार करणं हा क्षत्रियांचा धर्म होता। ते शिकार कशासाठी करत होते? करमणुकीसाठी करत नव्हते, मनोरंजनासाठी करत नव्हते, तर ते शिकारीचा छंद त्यांना होता तो मांसाहार करण्यासाठीच होता। हे न सांगण्यासारखी लपून राहिलेली गोष्ट नाही। आणि अशा पद्धतीनं त्यांनी ज्या शिकारी केलेल्या आहेत त्या चविष्ट प्राण्यांच्या मांसाहाराच्या शिकारी केलेल्या आहेत। त्यांनी कधी हत्ती मारलेला कधी ऐकिवात नाही। शिकारीसाठी कुणी हत्ती मारलेला नाही। आणि मग प्रभू रामचंद्रांनी मांसाहार केल्याची उदाहरणं रामायणामध्ये वाल्मिकी रामायणामध्ये आहेत। हे आव्हाडांनी सहपुराव्यानिशी सांगितलं। आणि राम हा प्रभू रामचंद्र हा बहुजनांचा आहे म्हणून सांगितलं। बहुजन हे मांसाहारी आहेत। जवळजवळ 80% बहुजन हे मांसाहार करतात। म्हणून जर बहुजनांचा राम असं म्हटलं गेलं तर त्यात चुकीचं वाटण्याचं काही कारण नाही। रामाला शाकाहारी बनवण्यापाठीमागं राम हा काही ब्राह्मण समाजात कुळात जन्माला आलेला आहे का हा खरा विचार केला पाहिजे। आणि जितेंद्र आव्हाडांनी जी रामाची यांच्या मते बदनामी केली मांसाहारी राम आहे म्हणून, त्याहीपेक्षा जास्त बदनामी या भाजपवाल्यांनी रामाच्या अंधभक्तांनी केलेली आहे। आत्ता परवाचंच उदाहरण आहे की बिल्किस बानोच्या अत्याचारांना सुप्रीम कोर्टाने पुन्हा पकडण्याचा आदेश दिला। जे गुजरात सरकारने त्यांना निर्दोष सोडलं होतं, जे बलात्कारित होते, स्त्री मुसलमानाची असो अगर ब्राह्मणाची असो अगर अन्य कुठल्याही जातीची असो, स्त्री ही स्त्री आहे आणि तिच्यावर बलात्कार 8, 9, 10 जणांनी केला आणि ते निर्दोष सुटल्यानंतर त्यांचा पुष्पहार घालून गुजरातमध्ये त्यांचं स्वागत केलं। त्यापैकी काही जण ब्राह्मण समाजाचे पण होते। मला सांगा, हे प्रभू रामचंद्राच्या इतिहासामध्ये
रावणाने सीतेचं अपहरण केलं, पण सीतेवर बलात्कार केल्याचं कुठेही उदाहरण सापडलेलं नाही. इतकंच नव्हे तर सीतेचं पावित्र्य रावणानं सांभाळलं होतं. जोपर्यंत सीताचं मन जोपर्यंत आपल्याशी होत नाही तोपर्यंत आपण सीतेला स्पर्श करायचा नाही अशी प्रतिज्ञा करणारा रावण आणि त्याही पेक्षा हलकट विचाराचे लोक आज रामभक्त म्हणून रामाचं मंदिराचं उद्घाटन करायला निघालेत. ही रामभक्ती हा खरोखर समाजाला एक वेगळं वळण आणि संपूर्ण रामायणाची बदनामी करणारं चित्र आहे. प्रभू रामचंद्राचा आदर्श यांच्या माध्यमातून मातीमोल झालेला आहे. ही सबंध भारतीय जनता बघते, उघड्या डोळ्यांनी पाहते. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की प्रभू रामचंद्र हा सर्वांनाच प्रिय आहे, आदरणीय आहे, तो बहुजनांचा आहे, हे सत्य आहे. कदाचित प्रभू रामचंद्रांनी फळं खाऊन, कंदमुळं खाऊन 14 वर्ष रावणाशी युद्ध करणं शक्य नव्हतं. त्यामुळं वाल्मिकी रामायणामध्ये जे उदाहरणं आलेली आहेत, श्लोक आलेले आहेत, ते सत्यावर आधारित आहेत. आणि जितेंद्र आव्हाडांनी रामाची कोणत्याही प्रकारची बदनामी केलेली नाही हे ठासून सांगणारे या देशातले लोक आहेत. आणि मी जितेंद्र आव्हाडांना पाठिंबा देत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.